बघ मोठा भाव असला म्हणून काय झालं तुला आज ठेवतच नाही मी तुझ्या इच्छा तुझ्या गड्या तुला दगडच घालतो तुझ्या डोक्यात बघ कर किती दिवस झाले तुझी नाटक ऐकालीच्या माझा बांध आहे तू नीट बघ. तिथं बघ बघ दगड कुठं आहे ती अरे बघ ना तू दगड कुठं आहे? हा सगळा बांधा बांध वर काढला पार गावातून 4 लोक घेऊन ये सांगते ना बघ दगड कुठं लाज आहे तो. वाटा पाहिजे का तुला मोठा भाऊ उरा बसतो का माझ्या पार अरे ते पोरांनी दगडी तो खाली सारलेलं आहे. दगडी खाली आणि मग? सार घेऊन सांगतोय अजून बायकोच ऐकतोय ऐकाल्या आणि इथं आमच्या दादागिरी करतोय वय अरे 6 महिने बघतोय तू हीच नाटकं चाललेली रोज सकाळ संध्याकाळ तो वावरावर भांडणं करतो घरी. ती काय सांगू नको तुला वाटून घेतलंय ना हा मग कशाला परत ऐकायला अजून बांध पोकारतोय माझा मी आता आहे ना बघतो ना तुला सरकारी मोजणी आणून मोजल्या नाही तर काय हा, करायचं बघतो तो आहे का परत जर माझ्या नादी लागला का नाही हा. तुला ठेवतच नाही बघ बघतो नाही काय झाली करायचं तुझी ते नाटकं. करता. मी आता आहे ना गावात जातो 4-2 लोक गोळा करूनच येतो. हाय मोठा मुलगा बसतोय हाय मोठा मुलगा बसतोय तू ऐक घालतोय माझ्या डोक्यावर मुतायला लागला की तू मोठा आहे काय ते पोरांनी खाली दगडी सारलं माहितीये का तुला? हा काय? आणि वर तोंड करून मला म्हणतोय मा बांधेन मा तुझ्या बांधेन. पोराला सांगा येत नाही होय बाबा त्याची दगड तिथं बांध तिथं आहे तिकडे जाऊ नका मग सांगितलं पण तुझ्या पोरांनी आड्याला दाखवले मी काय करू त्याला? अरे माझ्या पोराला हा? कुठे जावा तुझी पोरं हे करते ती बांध पोकारते ती माझा मी सरकारी मोजणी आणून मोजून घेणार आहे. हा, बघतो काय आण, आण. करायचं. पैसा जा, भर. तुला काय करायचं ते कर. तुला ठेवतच नाही जा तू बघ तर वागा ठीक आहे बघून घे हा. जा. तुला बी जाऊ तू कसं काय पट्ट्या दी हा तू काय कसा समजतो काय अरे मी बी कोल्हापूरच्या तालमीतला आहे आणि मी बी पुण्याच्या तालमीतला हो ते काय येत. व्हायचं असं चायला 100 वेळा ह्यांना सांगितलंय झालंय का एवढं तना करत चाललाय तू मला अडवूच नको. किती वेळा ह्या दोघांना समजून सांगायचं बरं बरं काहीतरी मर्यादा असतात. आम्ही लका समजून घेतोय आम्ही म्हणतोय कुटुंब आहे भाऊ बंदकी आहे कशाला बांधावरनं वाद तर ह्यांना लागा रोज उठल्या सुटल्या लागा भांडण ह्याला एकदाच सांगितलं की आपलं इकून टाक तिकडं कुठेतरी बाजूला घेऊन तिकडं राह तर ह्याला ही जागा सुटा नाही आणि त्यांना बी किती वेळा सांगितलं की तुमचं काय आहे ती मोजून घ्या. अहो ते भाऊ आहे त्यांचं ते बघून गेल तुम्ही कशाला मध्ये मध्ये पडताय त्यांच्या अगं भाऊ आहे म्हणणं बरोबर आहे तुझं खून पडत्यान का राहत्यान. आज त्या बाबानं जर ह्याच्या डोक्याचं दगड घातला असता केवढ्यात पडलं असते. अहो तुम्ही विचार करा जर त्यांना मारायचंच असतं तर तिथंच मारलं असतं. अरे लका ही इथपर्यंत आज दगड उचलण्यापर्यंत गेले उद्या डोक्यात घालणार नाही कशावनं हा ह्यांना कोण बरं एका आईच्या पोटातनं चालमले ती दोघं बी हाय का इकडे ह्यांना अगं उलतायचं वय आलं उलतायचं हा का उराव घेऊन जाणार आहे ती जागा ही आता. हे बघा जी येतं माणूस जन्माला ती मोकळ्याच हाताने येतं आणि जाताना पण मोकळ्याच हाताने मग जातं. कशाला घंटाभर जाग्यासाठी एवढा वाद पाहिजे ह्यांना. अहो हा? पण आपण आपल्याला समजून सांगू ती त्यांना समजून सांगताल तुम्ही कशाला वादावाद करता काट्यान कुराडी घेऊन काय फायदा होत नाही. बरं किती वेळा समजून सांगितलं का नाही बाबा नको आपल्याला वाद सांगितलं का नाही. बरं जागा किती आहे एवढीशी जागा बरं त्या जागेसाठी ह्याचा जीव जातोय का त्याचा जीव जातोय. बरं मेल्यावर ही जागा का ह्यांच्या बरोबर वर जाणार आहे का जागा हा इथंच राहणार आहे सगळं इथंच राहणार आहे. पण तुझं माझं अरे तुम्हाला जर नाती जर कळत नसतील त्या घंटाभर जाग्यासाठी तर तुमचा जगून तरी काय उपयोग आहे. अहो बरोबर आहे तुमचं पण ते पण एका रक्ताची आहे ती त्यांना पण एकामेकाची माया येणार आज ही ना वय, उद्या. ही माया एकामेकाच्या उराव बसा बशीची माया बिया काय नाही. अरे ही नालायक अवलादी आहे त्याच ह्यांना पहिलंच कळायला पाहिजे होतं बाबा आपला भावीस आहे ना व्यवस्थित बाबा जिथली तिथं जेवढं आहे तेवढं सरकारी मोजणी आणायची मापायची बाबा मध्ये बांध टाका कंपाऊंडर करा काहीतरी करा पण हे वाद नको. नाहीतर लय भावाचं लय प्रेम होतो चाललंय ना एकानं बाबा हे म्हटलं माझं ऐकायचं तू तरी घे ना तर माझं दुसऱ्या कोणाला तरी ऐकून तिकडं मोकळा हो एकानं दुसरीकडे कुठेतरी घेऊन दे. पण हे भावात बांधावं भांडण म्हटल्यावर केवढ्यात पडले. हे बघा भांडणं करण्यापेक्षा आणि काठी कुराडे काढण्यापेक्षा आपणच ना चांगली मोजणी आणू तार कंपाऊंड करू ती त्यांच्या मार्गे खात्याला आपण आपल्या मार्गे खाऊ. हे भांडणं करून काय फायदा होणार नाही आणि कोणी कुणाला एक जागा किमान सोडत नाही एकमेकाला आपण पण कोणाला सोडायला नको त्यांची त्यांना ना आपली आपल्याला बस बाकी वाद नको काय नको. किती वेळा सांगितलं हीच अहो ही बराच वेळा सांगितलं पण त्यांना पण आपण समजून सांगू प्रेमाने सांगितलं माणूस ऐकतो. अरे, घरात सोप्यावर बसायच्या वयात ही जर बांधाव जर दगडानं हानहानी करत असते ना तर ही अवलादी नीटकी आता काय लय तोंडाला येतंय माझ्या ह्यांना कळू नाही का. बरं ही जातीने आज ना उद्या उलटून आपल्याला तिथं आयुष्य काढायचंय
आज ते घर आपलं घर काय जरी केलं तर भाऊबंदकीतलं घर आहे हाय का नाही? मला सांग, आपल्याला एकामेकाची रोज तोंड बघायची ती आपलं जाऊ दे, आपली आता पोरं बाळा आली त्यांना उद्या भाऊकीत नांदायचं या शांचा काय आदर्श घ्यायचा त्यांना? शिवय नालाय गावला ते ह्यांना असं तसं नाही. आज एकदा ह्यांचा काय ते खटका मिटवणार, नाहीतर हा अक्षरशः विकून टाकणार आणि कुठेतरी लांब तिकडे जागा घेणार. हा बघा, ते आपल्या पूर्वजांनी घेतलेली जमीन आहे, असं विकून नाही कोणाची हे आकाशाला करायचं. काय मरायचं का मग या जमिनी पाहिजे? मरायचं नाही. मी म्हणत नाही त्यांना आपल्याला घेऊन ठेवली, त्यांना घेऊन ठेवली मान्य आहे, पण ही जमीन आहे ना ही विकू, दुसरीकडे कुठेतरी घेऊ आणि तिकडं आहे घालून निवांत नांदू. त्याच्या आईच्या तिकडे जाऊ दे, मरू दे, उद्या पोरं बाळा अजून इथंच राहायचे ते, मरण्यापेक्षा जगलेलं बरं. दर काठी त्यांचा वकालच मिटावतो आज. हे बघा, तुम्ही जाऊ नका, चला घरात काय असेल ते बघायला नाही, येईल. मी काय करतो, हो, राजाभाऊचाच फोन आलाय, मी आलो राजाभाऊकडून. बरं या. मला झुपलं वाटतं कोणाचं तरी भांडण. काय ही भांडणं तर का नाही, गावात भांडणं कशाने पण होती ती. अवघड आहे गाड्या. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. भाऊ काय झालं? हा बघ, तू होता, तुला सगळं माहिती आहे. अरे कुठं? ती मागच्या बारीनं मोजणी कोणी आणली होती? हा मोजणी आणली होती की तुमची भावाची भांडणं चालली होती. अरे आता भांडणं झाली ती अजून एकदा. का बरं? त्याला आई घराला ठेवतच नसतो आता मी. ए तसं काय डोक्यात राग घालवून घेऊ नको. काय आपण मला काय म्हणायचंय, दोघं भाऊ आहे ना सक्क. अरे कसला सका भाऊ पका वैरी झाला आता. कशात पक्कावरी साध्या जमिनीसाठी भांडताय काय? बांधून नेणार आहे मेल्यावनी. अरे असं कसं म्हणतोय तेव्हा? मग अरे बाप साहेब म्हणल्या वाटण्या केल्या त्या म्हणल्या, माझा बांध काय पोखराची गरज आहे त्याची. अरे पोकारला नसेल, तुला वाटलं असेल काहीतरी पोकार तू या. नीट बघा, उगाच काहीतरी भांडण करू नका. आल्या का तू होता म्हणून तर बरं ऐकला का? होतो की मग मोजणीला होतोच की मी पुढे. ती दगड लावलेली बघ की मग मोजणीची, गेल्या वर्षी कुठे दगडे लावली ती. हा, आता जाऊन बघ बरं तिथं काय काय केलं. झालं? काय झालं सांग की. काय केलेलं का सगळा बांध पुकरून केलाय, काढलाय अरे बांधा तुला पार. काय तुला कळतं का? अरे 2 दिवसापूर्वी पाऊस आलता का नाही? ती वगळीने पाणी आलं, त्याने ती खाली सरकला असत्याला. मला काय सांगू नको. हा. ते परत एकदा ती मोजणी मागवणार आहे ती. बर. हा, त्याला सांगितले, हा. तेच म्हणत होता मी मोजणी मागवतो. मोजणी मागवून मोकळ्यात पैसे घालाव चाल तुम्ही. त्यापेक्षा एक काम करा, 4 माणसं बसवा आणि परत काय आहे ती मिटवा तुमचं. मिटवायचंच नाही, मग त्याला ठेवतच नाही मी आता. नाही त्याला ठेवत नाही, त्याला मारून तू जातो का जेलमध्ये? जातो का? मग जमीन अशीच पडू दे कुजत. मग एक काम कर, हा. ते तू चल हम्म. आणि ते काय असेल ते एकदाच खटका मिटवून टाका आमचा. बरं कुठं जायचंय? रानातून कुठं म्हणजे? तुमच्या भावाच्या भांडणात मला कशाला घेऊन घेताय सांग बरं. आला का काय फुकट येतोय वय दावा? मोजायचे पैसे घेतोय की ऐकाल तुया? आता मी कुठं मुसतो या? अवघड जायला का तुझं? हा, अरे तू कुठं मोजतोय म्हणजे? मागच्या वारीनं कोणी मोजलं होतं? बरं एक काम कर, तुझा पुढं मी येतो. अरे ते तुझी लोक आहे ती कोणती मोजणार? त्या घेऊन आणतो ये की. की आणतो ती मिटवू तुझं. जा तू. काय लागा उघड आणि डोकं? रागाच्या भरात काय करू नको, उगाच खटका उडेल त्या बिचाऱ्याचा. जाशील दानाला तू पण. अरे त्याचं ऑपरेशन झालंय, त्याला कळायला पाहिजे की नालायकाला. तर तुला कळायला पाहिजे ऑपरेशन झालंय, कसं मारावं मोठ्या भावाला. जा. अरे मोठा असला म्हणून काय झालं मग? अवघड आहे गाड्या. निमी लाकडं वाड्याला गेली तरी भांडणं काय ह्यांची सुट्टा नाही ती. जाऊ द्या, चला. त्याला सुट्टीच देत नसतो, त्याने मला खाली पाडलंय ना. अय काय झालं? अरे राजा भाऊ, तू नव्हता मागाशी, आमची वावरात लय भांडणं झाली. झालं माझ्या कानावर आलं. तू कुठे चालला इकडं? मी आता कंप्लेंट द्यायला निघालोय. कशाला पोलीस कंप्लेंट करत आणि बसताय? मग त्याने मला किती खाली पाडू मारलं. काय असू करू दे. सांगायचं? काय कसं असतं माहितीये का, असं राग डोक्यात घालून उपयोग नसतं. काय ते आपण आहे ना 4 माणसं बसू आणि काय ते एकदाच मिटवून टाकू तुमचं. आता मी त्याला तेच सांगितलं, त्याच्या डोक्यात नाही बसत भाऊ. काय ते हाय हात डोक्याचं काय करायचं? गुडघ्यात मेंदू आहे त्याचा, काय करायचं आपण तरी? आणि मी नुसतं बोलायला गेलो, त्याने मागं चुंड धरलं, खाली पाडलं. काय म्हणू शोभतंय द्या. का मोठ्या भावाच्या गचुरं धरतो येते त्याला थोडी तरी आहे का ज्ञान? आणि तुझं एखादा ठोका टाकाला असतं तर? आता ठोका टाकाय त्याने मला उलट्या टंगडीची खाली डाव करून पाडलं ना. नाही आपण काय करू, 4 माणसं बोलू, बसू आणि आपण मिटवून टाकू. आपण मिटवू. आता नाही मिटवायचीच नाही याला. आता आहे ना चांगली खैराचीच खाली तू. अरे कशाला राग करतो या? बाकीचं मला माहिती नाही. त्याने मला मारलेले आहे भाऊ. अरे मारला असेल, असू दे भावा या. काय मज भाऊ आहे, पण भावाला अक्कल पाहिजे ना थोडी. ते अक्कल- आपण थोरल्या भावाला कसं मारतोय ते. अक्कल त्याला पण पाहिजे आणि तुला पण पाहिजे ना अक्कल. मग काय? त्याला सांगून दमून गेलो. त्यांनी वरलं जे दगडी होतं ते खाली टाकायला बरं असू द्या. कसं असतं, गैरसमज असतो. गैरसमजामुळे काय होतं माहितीये का, रक्ताची नाती तुटते ती. आणि मला म्हणतो बांध कोरला, तो बांध कोरला दर वाऱ्यालाच माझ्या सगळं मांडतोय. अवघड आहे.
हा? धड त्याला पण सांगितलेलं कळा नाही, तुला पण सांगितलेलं कळा नाही, म्हणजे आम्ही काही येड आहे का तुमच्यामध्ये मिटवायला येतोय म्हणून? हा? आता बघ राग इतका अनावर झाला होता ना, मी चौकीशिवाय थांबलो नसतो. नाही नाही तू नाही, बरं भेटला झालं बरं झालं. कसं असतं, रागाच्या भरात घेतलेला निर्णय कोणताच चांगला होत नाही, काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जातं काय. म्हणून. बरोबर आहे. त्यापेक्षा तुमचं आहे ना ती भांडण, हा. एकदाच मिटू. आणि कसं आहे, भाऊ भाऊ आहे दोघ जण, राहायचं नीट. किती दिवस राहिले तुम्हा दोघांचं सांगा आता बरं. तू आहे म्हणून मी ऐकतो. तू जर नसताना तुझ्या हा. जागा दुसरा असतात, मी एक शब्द ऐकला नाही नाही, असू दे. हा. जा घरी, आपण काय करू, हा. माणसं बोलावतो आणि मिटू. का रानात थांबतोयच? नाही. राहणारच थांबतो. थांबतो ना. गावातून 4 माणसं आणि त्याला घेऊन या. आणि रानात थांबला ना, जरी तो आला ना तरी रागाच्या भरात काय बोलू नकोस. नाही नाही, हा. तुझ्या चाल. पुढं मी काही शब्द बोलणार नाही. बरं बरं पण बरं. 4 लोक घेऊन या. हा ते आहेत चालतंय. राहणार. सारख्याला वार काय तर दोघं भाऊ भाऊ. ह्यो पण म्हणतोय पोलीस स्टेशनला जातून, ह्यो म्हणतोय ठेवतच नाही. अवघड आहे गाड्या. अशाने भाऊ भाऊ टिकत्याल का? अयो आय आय आय. म्हाताऱ्यांनी वैताग दिला गाड्या. काय खरं नाही. नदीला जायच्या टायमिंगला ती तर चाललंय कुठं तर पोलीस स्टेशनला. बरं झालं आला बाबा. अहो तुमचा फोन आला गेले की आलोय मी. अरे म्हणून सांगतोय तुला. अहो पण ह्यांना कळू नाही का राव, तरुण पण राव. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस एका आईनं जन्म दिला असेल का नाही, हा. जन्म दिल्यावर ना ही दोघं लहानाची मोठी राव एका हातुरणात झाली. जिथं खेळले बागाडली, एक कपडे सुद्धा ह्यांना एकत्र घातली असते. आणि आज राव वर जायच्या वयात जर ही जर एकामेकाच्या उराव बसत असतील तर ह्यांना काय, ह्यांच्या काय डोक्यात दगड घालावी का आता? मग आम्ही काय सांगतोय तीच सांगतोय ना, त्या दोघांना कळलं पाहिजे. या अहो पण एक असतं की समजून, अहो जमिनीचा तुकडा काय आज आहे उद्या नाही. बरं ही कोणी दिली? आपल्या आजा पंजाने दिलेली आहे. ही आपली बी नाही. तेच मी तिला त्यांना फक्त सांगितलं. जपायची या. हा. ह्यांना हेच कळा नाही. आता काय करू माहितीये का, हम्म. दोघं पण भेटलो होतं मला. हा, एक जण म्हणतोय दगडच टाकला असता, एक जण म्हणतोय पोलीस स्टेशनला जातो. एक काम करू, हा ह्या दोघांच्या हातात काठे देऊ हा आणि किती युद्ध लढतात ना हेच बघू आपण. हा. पुढे ते टाळकी एकमेकाची. ज्याला घेणं देण्याचं कुठं आहेत ती दोघं. असं ते कुठं पण एक काम करू, हा, आता तिघ चौघ जण बसू आणि काय आहे ते एकदाच फैसला करून टाकू त्याचा. तुम्ही काय करा, हा तुम्ही बापूला घेऊन या, बर. मी नानाकडे जातो हा. आणि नानाला म्हणतो चला त्याचा राग शांत झालाय का बघ. बघ तुम्ही करतो काय करायचं ते. जाओ तुम्ही बापूला घेऊन उगाच या. नाही तर तुझ्या पण तडाख टाकायचं. मी काय ऐकून घेतोय दावा बासकी झालं यायला एवढा मी काय. या तुम्ही बर कुठे येऊ सांग. या वावरात त्या मधल्या तिथं. चालतंय चालतंय. हा, एकदाच या. काय आहे ते बांध बघा, नाही तर काय करा, दोघांना म्हणा माझ्या नावावर करून टाका. काय पोराला सांगितलं होतं पाईप बैजवारला, पोराचं बी ध्यान नाही. अरे पाईप डासाळ्यात काय तारा आहेच. जिकडं नाही बघा तिकडं आंधळ. जवा बघन ता उलातला हाय शिव म्हातारा इथं रानात. अरे बाबा हे तुला नीट आय लावायचं. घालू दे तिकडे ते. हा? आणि मग काय करायचं ह्या काय करत होते मग ती भांडण करायची? भांडण करायचं त्याला माज आलेला आहे. कसला माझ? अरे माज नाही तर काय ते मा बोकांडी बसून दगड उचलला तुला माहितीये का? नव हा? बोकांडे बसूस तर काय करत होता? तो म्हणतो तू बांध पोखरला आमका केलं. हा? खाऊन खाऊन मान आलाय नसताई बघा. अरे बाबा मग 2 टाइम खायला नको का? मी काय खायला? ही वय घरी बसून नुसतं असा डेरा केला की डियार हा? वावरात कोण काम करत? लोकांना येऊन माराय डेरफाड वाढवले वेळी. अरे बाबा वावरात बी काम करतोय तू, आहे का तपास कधी तपा वावरात? तिकडं आहे घाला इकून टाका वावर मला सांगू ना. हा, तेवढंच ही राहिलं लोकांचा मार खायला न ही डेर वाढवले वे. हा वावरच वापायचं राहिले आता. हे वापाय नाही न काय नाही. तुम्ही मायाबर चला हा. त्या वावराचा काहीतरी एकदाच खटका मिठू टाकू. इकून बिकून आहे घालून जाऊ तिकडे कुठेतरी लांब रावर जाऊन. बर चल आता वर वावरात बघ हा. तुला बांध दाखवतो चल. कशाला मला नाही मी बघितलाय ती बांध. आणि मग काय करत होते का मी म्हणतो मांडायची. कुठं बांध त्याचा कोरला? अव पण जाऊन द्या. तुम्ही दोघं भाऊ भाऊ आहे का नाही? हा. एकाच बापाचं आणि एकाच आईचा आहे ना. मग त्याला लहान्याला बोलण्याची पद्धत आहे का? काय बोलतोय आपण? तो एक बारीक आहे. हा? तुम्ही तर मोठा आहे ना. मोठं असलं मग त्याने आम्हाला आईवर चढायचं. नका सांगू आईचं. दोघाची आई एकच आहे. आणि ती काय असेल ना एकदा मिटवा. तुम्ही जाचान वर उलटून इथं आम्हाला आयुष्य काढायचं, अजून आमच्या लेकरा बाळांना काढायचंय. अरे मग 2 शब्द बोललं एवढं कायला राग यायला पाहिजे? त्याने मागं चोंड धरलं खाली गचंड तर पाडलं. द्यायनं ते कांटा आठवून एक हा? लागला सांगाय गचंडे बायगत लागला एवढायला आणि लागला काय सांगायला. एवढायला आता काय तुला सांगायचे? त्याने मला खाली पाडलं, दगड घेतला. दगड वर घेतला. म्हणतो मी कोल्हापूरच्या तालमीतलाय बघतो तो एक. हम्म हा? हे डेरपांड वाढवलं नसतं. नुसतं नुसत्या डिरीनं असा उडावला असता तरी पडला असता ते. चला देरीनी. पाणी तर कवा सुटायचं आणि पेक कवाय नाही यायला ह्याचं काय पेक काय काय होतंय काय?
काय राजभाऊ ते पॅकिंग नाही साठलं होतं त्याचं. ते जाऊ दे की आता ही एवढा ऊस लावलाय एवढी बाग लावली या तरी त्या तुकड्यासाठी बांधासाठी बांधताय वे हे नाही ते हे साहेब ऑफिस मी सुटतो होता हो त्याला. अजिबात सोडू नको. एक काम करायचं हा. काय आता जायचं बैठक बसवायची आणि काय आहे ती मिटवून टाकायचं. चला की मग चला की मग म्हणजे मिटवू की. सगळ्यात महत्वाचा राग शांत झाला का? हा बघ ती मिटल्याशिवाय तर राग शांत होणार नाही. ह्याला अवघड आहे हा. लका दोघ जण भाऊ दोघ जण दप्तर घेऊन शाळेत जात होता का ना पाटकुळी बसून जात होता की भावाच्या. अरे हो ती लहानपणी मग ती आई बाप होती तेव्हा म्हणजे सगळं विसरला होय. मी नाही विचारलो. हा ती बायको आल्यापासून त्याच्यात बदल झाला रे. नाही नाही त्याच्यात बदल झाला आणि तुझ्यात नाही बदल झाला. ती बदलला पण मी बदललो मग. हे असंच असतं. अगोदर ज्यावेळेस लहान असतात का नाही दोघ जण भाऊ लय गोडी गुलाबानी खेळते ते आणि मोठं झालं की मग ह्यो हिसा असा आणि ह्यो बांध इकडं ह्यो इकडं सगळं असंच असतं. राजाभाऊ तू म्हणतोय ती मला सगळं कळतंय पण ते हा. तुला भाव नाही त्याच्यामुळे तुला त्याची नाही नाही बराबर आहे की उलट भाऊ नाही तीच बरं आहे. तुमच्यासारखी भांडणं तरी नाहीत ना. तीच म्हणतोय तुला भाव असता म्हणजे कळलं असतं रे. नाही नाही कसं असतं माहिती आहे का माणसानी नीट राहायचं असतं नीट. काय आज उद्या गावात काय म्हणतील मोठ्या भावाच्या उराव बसलाय आणि दगड उचलायला का डोकं फोडायला असं कुठं असतं का? अरे मग मी काय एकट्यानेच केलंय का? अरे प्रत्येक ठिकाणी तेच चालू आहे हा की. म्हणजे सगळे करतात म्हणून आपण पण करायचं का? असं कसं म्हणतोय तू माझं हे सांग घ्यायला मग ही सगळी झालंय ना मागाशी बोलणं झालंय ना त्या बाबतीत आपलं काय तीच मिटवायचंय ना. मिटव की मग उलट बरं की झालं. मिटव की म्हणजे चला आता तीच मिटवाय जायचंय चल, काय चल. मोटर बिटर बंद करायची आहे का? नाही राहू दे राहू दे ना ती राहू दे बघ. जळू दे तिकडे म्हणा. हाय तिकडे आहे खाली मी इकडे वर आलतो ते ती करेल त्याची. एवढे बागायतदार आहे तरी एका तुकड्यासाठी बांधताय चला. तिथे गेल्यावर काही करू नका उगेच काय आहे ते. महाराज, मी याला ठेवतो ना. जेव्हा सांगितलं अरे? होतं, इथे यायचं नाही म्हणून. अयो, मला पडतोय बे, मला अरे, तुला किती वेळा सांगितलं होतं मॅम? तुला काय तुला सुट्टीच देत नाही आज बघ. तू माझ्या रानात जाऊ तुम्ही नका. जर दोघांमध्ये पडलं ना नाही 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 मला नाही सांगितलं नाही मग चाल. अजिबात नाही अजिबात नाही काय व्हायचं ते होतं काय तुमचं. मोठा बारका बघत नसतो. ह्याच्या नाही, पोराला फोन करतो. थांब. आयो होऊन द्या बोलतोच. होऊन द्या. मारलंय ना माझ्या पोराला फोन करतो. हा इथंच पोरगा बसला इथंच काय अडचण नाही होऊ द्या. हा अजून किती पोरं बोलव. अरे काय माही मजा बघत होता तू. होऊन दे हा? जाऊ दे एकदाच मारलं मारून दे. पोरा बसलाय तरी तू नाही नाही ए ए ए ए हा? बस की हा? बस की नाही होऊन द्या मार मार अजून मार. तुला सुट्टीच देत नाही बघ. अरे तुला काय बघतो मी आता. काय बघतो तू. आणि बघ हो दे अजून. अरे बघ ना तू अजून काय होऊ दे. बघत नाही होऊन द्या. नुसतं माझ्या बघा आले काय बापाची. हा? हो दे बसू बसू मारितोय तू माझ्या बघतो. हो दे अजून. होऊ द्या तुला काय वाटतं का नाही? आहा. होऊन द्या झालं या समाधान कसा लोळवला. समाधान झालं झालं का? का या पुढं हा, बसा या बस. बसा झालं समाधान. काय माणूस आहे का तू. का बाई खुशाल माझ्या बघतोय. अहो कोण आहे तुम्ही दोघं अरे मग भाऊ भाऊ आहे. भाऊ आहे हा तुम्हाला आठवतंय का काय ज्या वेळेस ह्या बारक्या गाड्या हात टाकला होता एक जण टाकला होता का हा. होय ना गावातल्या एक जण तुमच्या हात टाकला तवा कुणी हात खांद्यातनं काढला हो? हं? आता कशाला इकडे तोंड करताय ऐका की खांद्यातनं हात कुण्या काढला होता वा? कोणाचा ते भावच पुढल्या आला गाड्याचा ना मदतीला भावच आला ना ती चालतं की तेव्हा. मग आता ते कसं त्यानंच आठवलं? काढला आहे का नाही हं? हो. आणि चालू ऍक्सिडेंट घ्या झाला वाटा. होता ऍक्सिडेंट झाला होता पळू पळू कोण घेऊन गेलं उचलून ऑपरेशनच्या टायमिंगला कोण गेलं हेच गेला ना घेऊन गेलतो ना. हं? रक्ताची नाती ना तुमची आहे ना बाबा. दुसरं कोण नवं, धावून येतं का त्या माणसाला ठेस लागली तर दुखत होतं कोणाचं आपलंच दुखत आहे बरोबर. आणि तुम्हाला काय झालं तर उपाशी कोण राहत होतं त्यो राहत होता बरोबर. आणि आज कुठे गेलं तुमचं ते भावप्रेम कुठे गेलं भावाचं प्रेम बरं जाऊ दे आता मी काय म्हणतो ऐकून घे. ऐका काय म्हणू नका तुम्ही तुम्ही गप्पा ऐका फक्त आता मला काय म्हणायचंय माहित आहे का की आज ह्या जगात राव जोपर्यंत तुमच्या दोघांची लग्न नव्हती तोपर्यंत तुम्ही राव एकामेकाला पार एखाद्याच्या अंगावर कोण आलं तर राव छाती फाटूस तर तुम्ही त्याच्या अंगावरची चिंधाड्या उडवत होता आणि आज तुम्ही दोघं एकामेका जेव्हा उठलाय काय सांगून फायदा आहे का. लय का? सांगितलं. कशासाठी हा कुठे गेलं ते भावप्रेम तुमचं अरे ह्या जमिनीसाठी हे वैर नाही. माणसं जमिनीसाठी जाताना काय घेऊन जाणार आहे मेल्यावनी सोबत घेऊन जाणार आहे कळाय पाहिजे ना त्याला तुम्हाला बी. पण कळलं पाहिजे ना अव
तुम्हाला सांगतो रानात पिकत नाही काय आणि बांधा बहुते गाय होय तुमची. हा हाय का काय ह्याच्यात? आणि ह्यानं माझा बांध कोरला, त्यानं माझा बांध कोरला, कशासाठी? किती दिवस या बांधावनं भावानं भांडण करायचं? अहो आपण मेल्यानंतर हा बांध सुद्धा इथंच राहणार आहे. ज्या दगडानं आपण भावाचं डोकं फोडतो ना, तो दगड सुद्धा त्या बांधावर तसाच पडून राहणार आहे. अरे बाबा ती जुनी मनच आहे, माझं कांबार ओझ. जाऊ दे आता, झालं ते विसरून जा. कशात विसरून जा. कळून नाही बे भांडण करताना. तुम्हाला एकच सांगतो बर का, एका आईच्या पोटातनं जन्म घेतलाय तुम्ही दोघांना. दोघांचं प्रेम इकडं पर्यंत गेलं पाहिजे. अहो कुठवर ह्या जमिनीसाठी तुम्ही भांडण करत बसणार आहे? हा ही जमीन अशीच इथं पडून राहणार आहे. इथं पिढ्यान पिढ्या, आज आपण आहे तर उद्या आपली पिढी आहे, त्याच्या पुढे दुसरी पिढी येईन. ही अशीच इथं राहणार आहे. आपल्या पिढ्यान पिढ्या ह्याच्यावर अशाच कष्ट करत राहणार आहे. त्या मग आपण काय एकामेकाची ह्याच्यासाठी डोकी फोडायची? आणि पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यायचा यांचा? अहो राजाभाऊ तुम्हाला सांगतो, आज एवढं गुन्ह्या गोविंदाना राहणार आमचं कुटुंब. आज सगळी ताते असेल, बापू असेल, नाना असेल, आम्ही खेळी मिळणं एकामेकानं इथं पिढ्यान पिढ्या आमच्या ह्या इथं गेल्या. बरोबर. अहो छाती ठोकून मी सांगायचो की बाबा आमचा चुलता असा आहे, आमचा चुलता तसा आहे. आज जर चुलता माझ्या बापाच्या अंगावर धावून येत असेल तर मी काय सांगणार लोकांना? लोक काय तमाशाच बघाय असते. बर आज मी उद्या इकडे तिकडे हे ते करतो. आज माझा चुलता मोठ्या अभिमानाने सांगायचा माझा पुतण्या असा आहे, माझा पुतण्या तसा आहे. उद्या माझा चुलता तरी चार लोकांना म्हणा का माझा पुतण्या आहे म्हणून. नाही ना, का मनात चुलत्याची थोडीफार तरी येईल का नाही? माझ्या जशी मनात येईल की माझ्या बाबा माझ्या चुलत्याने माझ्या बापा हात उचललाय, माझ्या मनात जसं कपटपणा येईल तसं माझ्या चुलत्याच्या मनात येईल का नाही? येणारच. हा? आणि सगळ्यात महत्वाचं, ही जमीन म्हणजे काय आहे? ह्या दोघांचा स्वार्थ आहे ना. अहो आणि लक्षात घ्या, स्वार्थापायी फक्त नाती तुटतात. कळलं का? जोडत नाहीत. राजेभाऊ, तुम्हाला सांगतो, यांचं लग्न होतो ना, जोपर्यंत लग्न नव्हतं होत तोपर्यंत आमचं समजा इकोपा होत. यांचं लग्न झालं आणि यांची बायकोनी अख्खा घराचं. अहो तसं नसतं बापू, आपण हे कळलं तुमची पाहिजे मन ना. आहे बरं का राजाभाऊ. हा. हे बघा लग्न झाल्यावर ज्याला त्याला प्रत्येकाला आपापला परपंच असतो. आता कसं असतं, तिरायत घरची पोरगी आपल्या घरी आल्यावर तिचा विचार का आपल्या कुटुंबाला नाही जुळल्यावर ते म्हणणारच आहे साहजिकच नवऱ्याला बरोबर. आपलं आपण वायलं खाऊ. राजा भाऊ, हम्म. हे म्हणतोय माझं लग्न झाल्यापासून ह्याची बायको आल्यापासून हे झालं. अरे त्याची तरी बायकोनं कुठं समजून घेतलं दावा? अहो मग मी तेच म्हणतोय की तुम्हाला बघा झालेल्या गोष्टी उकरत काढून बस नका. काय जे बघा तुम्ही आता बघा परपंच तुम्हाला बी आहे आणि तुम्हाला बी आहे. बरं आता तुम्ही किती दिवस एकत्र राहणार आहे? जवळ तुमची पोरं मोठी होत नाही तोपर्यंत. अहो पण लग्न झालं, बायकांचा विचार जुळत नाही तर भांड्याला भांड्या लागतं म्हणून माणूस व्हायला राहतं. पण हे जमीन जिमलाय, चार माणसात बसून उठून बाबा तुम्हाला माहित आहे आपला बांध कुठं आहे कुठं नाही, आपली जागा कुठपर्यंत आहे. ही चार माणसात बसून का अहो किती दिवस मला सांगा. निमी लाकडं तर वाड्याला गेली, किती राहिली बापू? येत आहेच. बरं आता चार गेल्या आणि तुम दोन राहिले. चार नव्ह तुमचं तर 5 गेलं, एकच राहिला या. हम्म. आता तुमचं झालं गेलंय, पण ह्या जमिनी पाय तुम्ही जर असं भांडण करत राहिला तर अवघड आहे हो. ही इथंच पडून राहणार आहे. तुम्हाला 10 वेळा सांगितलंय मी. काय म्हणायचं राजा? बरोबर आहे की. आता तुम्ही दोघं बी याच्यावर काय निर्णय येते शेवटचा? काय नाही निर्णय. आता आम्ही एकच निर्णय घेतलाय, तुमची जी जमीन आहे ना, ज्याच्याने वाद आहे चाललाय, ती त्यांनी माझ्या नावावर केली. काय म्हणणं आहे तुमचं सांगा? आता तुझ्या नाव केली ना, आम्ही कुठं आता गाव सोडून? नाही नाही, तुम्ही दोघं आता वृद्धाश्रमात जायचं. ती जमीन माझ्या नावावर केली. काय हो का बापू, तुम्हाला ते एक सांगतो. काय? हे का कसं आहे, समाजात राहायचं म्हणजे तोंडाला तोंड द्यावं लागतं. तुम्हाला बी मी सांगतो ना, तुम्हाला बी सांगतो. तुम्हाला जर माझी जमीन घ्यायची असेल का नाही, आज इथं काय होईल का किंमत, ती किंमत करा आणि तुम्ही घ्या. किंवा तुमची ऐकायची असेल का नाही, काय किंमत असेल मला सांगा, मी घेतो आणि मी कुठेतरी तिकडे लांब जागा घेतो, तिकडं राहतो. ह्यानं काय होईल माहित आहे का, लांब 2 हात असलो का नाही, वैर पण राहायचं नाही आणि प्रेम वाढन. पण सगळ्यात महत्वाचं, लांब असला ना, एकमेकाच्या मदतीला धावून येता येत नाही. इथं जर असलं तर ह्यांचा दवाखाना असेल, ह्यांचा दवाखाना असेल, कोणतरी बघायला पाहिजे ना. सगळं मान्य आहे राजाभाऊ, पण नाही आजच्या युगात जेवढं जवळ असेल ना तेवढं माणसाला किंमत राहत नाही. आणि विषय असा आहे की कसं आहे, भाऊ आहे म्हणल्यानंतर मस्त लोकांना वाटतं की भावाच्या मदतीला येतो. पण एकदा कुटुंब फुटलं विखुरलं की परत एक होता येत नाही. मनात ती सल जी असते ना, ती मनात कायम राहते. आम्हाला काय वाटतं की चांगलं व्हावं. काय बरोबर. आता तरी डोक्यात प्रकाश पडलाय का नाही? उद्या मला बी बोलायला जागा राहावी बाबा, माझा चुलता गावात असा आहे, माझा तसा आहे बाबा. आणि चुलत्याला बी जागा राहावी बाबा, माझ्या भावाची पोरं अशी आहे, ती माझा भाऊ तसा आहे. काय म्हणायचं होय? बरोबर आहे. बघा तुमच्यानं पटत काय असेल म्हणणं तर. आहे तुमचं याच्यावर सांगा बाबा.
पोरगा म्हणतोय ते बरोबर आहे त्याचं. हा झाली आमच्या दोघाची बी चूक. तुम्ही दोघं काय करा, जमिनी तुमच्याच नाव आहे त्या, तुम्ही दोघांनी फक्त देखरेख करा. अहो कष्ट करा आहेतच की पोरं. आणि बघा तुम्हाला तसं वाटतंय का नाही बाबा आपल्याला हिथच राहायचंय तर सरळ आपलं कंपाऊंडर ठोका. इकडनं इकडे बाबा तुझं इथनं इकडे बाबा संपला विषय. माझं. काय असेल ते एकदाच दोघं सरकारी मोजणी आणू, पैसे भरू आणि एकदाच खटका बाबा ही इथनं ही तुझं बाबा माझं कंपाऊंड टाकलं इथनं मी काय पलीकडे येत नाही तू काय इथनं इकडे येऊ नको. आणि ते बांध कशाला बांध एवढे एवढ्या रानात काय एवढे एवढ्याच्या बांधा भोवती भांडण डोके फोडाफोडी कोण्या सांगितलंय. बरोबर आहे तू म्हणतो तसंच कंपाऊंड मारून घ्या कोणाची एक नाही. जमतंय का? जमतंय ना? कंपाऊंड मारू, हा टेन्शन नाही. पण मला ह्यातनं एक कळलं, हम्म. खरंच नाही भांडा नाही पाहिजे. कसं असतं नाना एक सांगतो, बांधाला कंपाऊंडर मारल्याशिवाय मनाचं कंपाऊंडर उघडत नाही. कळलं का? असू दे चूक झाली पोरा, काय करू ती कंपाऊंड घालू, पण आपले नातं जे आहे ते आयुष्यपर्यंत जपू. ते असंच राहू दे. हम्म. चालते चला राजा भाऊ मग मी चालतंय, चला चालतंय, चहा चला. बायको जाऊ. हा या चला की इकडे.